नमस्कार, मी अक्षय विरकर टिप्स फॉर टीईटी मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज इंट्रोडक्शन थोडंसं वेगळं दिलेलं आहे, हे तुम्हाला जाणवलं असेल, पण ह्याच्या मागचं सुद्धा एक कारण आहे। कारण आपण मागे एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओच्या खाली एका मॅडमने कमेंट केली होती। कमेंट खूप छान होती। त्या मॅडमने सरळ सरळ सांगितलं होतं की सर, शासन आम्हाला शिक्षक होऊ देत नाहीये आणि तुम्ही भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो असं म्हणू नका। तर सुरुवातीला आपण 2 मिनिट फक्त ह्या टॉपिकवरच बोलणार आहोत। त्यानंतर ह्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही आपण महत्त्वपूर्ण गोष्टी पाहणार आहोत ते थोडंसं ह्या गोष्टीनंतर पाहू। आता त्या मॅडमचं म्हणणं रास्त होतं। त्यांनी सरळ सरळ सांगितलं होतं की आता आपलं जे इंट्रोडक्शन आहे, नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर यावर असं म्हटलं गेलं की भावी शिक्षक आणि शिक्षकांनो म्हणू नका, शासन आम्हाला शिक्षक होऊ देत नाहीये। तर याच्यावर मला एक छोटंसं उत्तर द्यायचं आहे, ते मी अगोदर देतो, म्हणजे गोष्ट क्लिअर करतो। हे पहा, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस शिक्षक भरती होईल आणि पवित्र पोर्टल थ्रू आपण परीक्षा देऊ, पवित्र पोर्टल थ्रू आपण मार्क चांगले घेऊन नोकरीला लागू आणि कुठल्या तरी शाळेवर जाऊन शिक्षक किंवा शिक्षिका होऊ, तरच आपल्याला शिक्षक म्हणून ठप्पा बसणार आहे। असं आहे का? तर तसं मुळात नाहीच हो। माणूस जन्मल्यापासूनच हा शिक्षक असतो। माणूस हा जन्मजातच शिक्षक असतो। एक गोष्ट लक्षात घ्या, जे लहान मूल जन्मलेलं आहे ते सुद्धा दुसऱ्याला काही ना काहीतरी शिकवत असतं। आपल्याकडून सुद्धा सर्वजण काही ना काही गोष्टी शिकत असतात। म्हणून असं समजू नका की मी शाळेवरच गेल्यानंतर शिक्षक म्हणून असं समाज मान्य करेल किंवा मी अमुक एका ठिकाणी म्हणून लागलो तरच मी शिक्षक झालो। ह्या गोष्टीला काही अर्थ नाहीये। प्रत्येक माणूस हा शिक्षक असतो, म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही जन्मजात शिक्षक असते। आता माझ्याकडून सुद्धा तुम्हाला खूप काही शिकता येतं, तुमच्याकडून सुद्धा मला खूप काही शिकता येतं, म्हणजे तुम्ही शिक्षकच झालात ना किंवा शिक्षिकाच झालात। प्रत्येक व्यक्तीपासून आपल्याला काही ना काहीतरी शिकता येतं। साधा सरळ हा मानसशास्त्राचा नियम आहे। प्रत्येक माणसाकडून, प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकत आलेला असतो। प्राण्यांकडून सुद्धा आपण काहीतरी शिकत असतो। म्हणून असं म्हणणं चुकीचं आहे की मी एका पदाच्यावरच लागलो तरच मी शिक्षक होणार किंवा ही नाहीये। प्रत्येक माणसाकडून, प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी शिकता येतं। आता समजा आता परीक्षा होणार आहे, परीक्षा झाल्यानंतर जाहिरात येईल, त्याच्यामध्ये एवढ्या जागेसाठी शिक्षक भरती होईल आणि त्याच्यासाठी कितीतरी लाखो विद्यार्थी बसणार आहेत। मग त्याच्यापैकी फक्त काही विशिष्ट व्यक्ती जे अभ्यास केलेले आहेत आणि जेवढ्या जागा निघाल्या तेवढेच लागणार आहेत, मग बाकीचे लागणार नाहीत। मग ते शिक्षक नाहीत का? आहेत, सर्वजण शिक्षक आहेत। आपण डीएड बीएड केलेलं आहे किंवा जे डीएड बीएड केलेलं असू नसू, प्रत्येक व्यक्ती हा शिक्षक असतो। एका विशिष्ट कॅटेगरीमध्ये आपण प्रत्येकाला काहीतरी मार्गदर्शन करू शकतो। त्यामुळे असं समजू नका की माझं शिक्षण वाया जाणार आहे, मी शिक्षक होणार नाहीये। एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या लोकांना ह्या काय नोकरी लागणार नाही। ती इतक्या जागा आहेत, त्याच्यापैकी कितीतरी जागा निघणार आहेत आणि तेवढ्याच जागेसाठी शिक्षक भरती होणार आहे आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांना नोकरी लागणार आहे। मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय? मग असं हिरवसून जायचं नाहीये किंवा असं मनामध्ये निगेटिव्ह विचार आणायचं नाही। काहीतरी आपण बी प्लॅन केलेलंच पाहिजे। पण असं पण नाहीये की जे हातात आहे ते पण सोडता कामा नये। भरपूर पदं येणार आहेत, भरपूर सगळं होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे। आता राहिला तो सुरुवातीचा मुद्दा। तर असं समजू नका की मी शिक्षक आहे किंवा नाही आहे। प्रत्येक व्यक्ती हा शिक्षकच असतो। प्रत्येकापासून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं, म्हणजे मिळतंच। त्यामुळे मनामध्ये असा काही पूर्वग्रह निर्माण करून घ्यायचा नाहीये। असो, जे होतं ते सांगितलं। आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टींवर बोलणार आहोत। आता सर्वप्रथम सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेले आहेत। काल 2-3 दिवसापासून तर इतकं वादळ उठलेलं आहे की अक्षरशः वैताग आलेला आहे। आता सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की टेटचं नोटिफिकेशन कधी येणार, शिक्षक भरती कधी होणार, फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार का, फॉर्म कधी निघणार, असे वेगवेगळे प्रश्न। आणि सगळ्यांचं उत्तर काय आहे? प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं आहे। प्रत्येक ग्रुपवर, प्रत्येक टेलिग्रामवर, प्रत्येक यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे उत्तर आहेत। आता ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याच्या अगोदर आणखीन एक गोष्ट की टेट नोटिफिकेशन किंवा टेट अपडेट आणखीन कसलं कशात काहीच नाहीये। कसलं कशाचं काही अपडेट आलेलंच नाहीये। पण काही लोक मस्तपैकी टोप्या घालत आहेत, सर्वांना टोप्या घालायचं काम करत आहेत, रोज व्हिडिओ टाकत आहेत, टेट अपडेट, टेट अपडेट, टेट अपडेट। अहो, इतके अपडेट येतात कुठून? इतके अपडेट येतात कुठून? आणि अपडेट मध्ये काय आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगण्यात येते की
टेट परीक्षा ही 200 मार्काची होणार आहे। त्याच्यामध्ये शिक्षक म्हणजे त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता 110 ते 120 मार्काला आहे। मानसशास्त्रामध्ये त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र आहे ते 30 मार्काला आहे। ते तुम्ही फडकेचं पुस्तक वापरून करू। अरे जंगल जंगल पता चला है, लहान लहान लेकराला सुद्धा माहिती झाली आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 200 मार्काची आहे। ह्यामध्ये अपडेट काय आहे? अपडेट ह्याच्यामध्ये काहीच नाहीये ना। आहोत आम्ही कित्येक वर्ष झालं तेच ऐकायलो आणि तरी सुद्धा काही जण टोप्या घालायला चालूच आहेत। रोज अपडेट, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। रोज अपडेट, अपडेटमध्ये काय आहे तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या माहिती असणं गरजेचं आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 200ची आहे, ही ऑनलाईन होणार आहे आणि ही IBPS होणार आहे। असा पॅटर्न आहे, सगळ्याला माहिती आहे। नवीन अपडेटसाठी लोक येतात, त्यांच्या अपडेट काहीतरी महत्त्वाची माहिती आहे ती द्या, नाही रोज उठून तेच ते आणि आणखी विशिष्ट चालू। हे 3 पुस्तकं वाचवा, तुम्हाला 160 मार्क मिळून जातात। हे करा, तुम्हाला 160 मार्क मिळतात। आत्ताच हे करा, इकडे हे करा आणि तिकडे ते करा। हो, विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे, कुठल्या याच्यामध्ये चालले, त्यांच्या मानसिकतेशी खेळू नका। आता काही गोष्टी, आता काही व्हिडिओसाठी, काही पैशासाठी तुम्ही आता हे करता, पण ह्याचे परिणाम पुन्हा नंतर तुम्हाला भोगावे लागणार आहेत। थोडंसं व्यवस्थितपणे हे करा। अपडेट वगैरे खरंच काही अपडेट असेल तर द्या ना। अपडेट नसताना सुद्धा रोज त्याच एका टायटलवर अपडेट, व्हिडिओचा कंटेंट तोच, टायटल थोडं वेगळं आणि फिरून फिरून सगळं तेच। हे काय चाललंय? विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय आहे? टेट एक्झामचं अपडेट आहे का? नाही, आणखीन कसलं काही अपडेट आलं नाही। सरळ सरळ सांगायचं ना। आता आणखीन मध्येच काय चालू आहे की शिक्षक भरतीची परीक्षा किंवा शिक्षक भरतीचं जे आहे आता हे चालू आहे, इलेक्शनचा अपडेट चालू आहे। मग ह्याच्यामुळे आचारसंहिता चालू आहे, मुळे त्याच्यामुळे टेटचं नोटिफिकेशन येणार नाही। हा एक प्रवाह झाला। दुसरा प्रवाह काय म्हणतो की शासन निर्णय घेणार आहे आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये नोटिफिकेशन देणार आहे। दोन्हीमध्ये खूप तफावत आहे, पण ह्याच्यामधली ॲक्च्युअल माहिती काय आहे का? ह्याच्यामधली ॲक्च्युअल माहिती काहीच नाहीये, कुणालाच काही माहिती नाहीये। तरी सुद्धा एक म्हणतो आचारसंहितेमुळे येणार नाही, एक म्हणतो दुसऱ्या आठवड्यामध्ये येणार आहे। 100% काय खरं? 100%च्या मधलं कोणतंच काही खरं नाहीये। आणि वरून का तर 2 दिवसापासून काय चालू आहे, आचारसंहिता आहे, पुढल्या महिन्यामध्ये अपडेट येईल आणि एप्रिल मे मध्ये एक्झाम होईल। पण ह्यातला सुद्धा काही पुरावा आहे का? ह्याला सुद्धा काही शाश्वत माहिती आहे का? नाही। हे सगळं उगाच चालू आहे। प्रत्येकाच्या अकलेचे तारे चालू आहेत। सरळ सरळ सांगायचं झालं तर टेट एक्झाम कधी होणार आहे हे आणखीन कुणालाही माहिती नाहीये। हे फक्त शासन, शिक्षण विभाग आणि सरकार ह्यांच्यामध्ये जे काय चालू आहे त्यांच्यामधली माहिती आणखीन काही येत नाहीये। सगळे आपापल्या म्हणण्यानुसार, आपापल्या विचारानुसार माहिती देत आहेत आणि सगळेजण ह्याच्यामध्ये परेशान होत आहेत। मग खरं काय, टेट एक्झाम होणार की नाही? एक गोष्ट 100% आहे की परीक्षा होणार आहे, पण कधी होणार आहे, टेटचं नोटिफिकेशन कधी येणार आहे हे काहीच नाहीये। ज्यावेळेस येईल त्यावेळेस GR येणारच आहे आणि ज्यावेळेस टेट एक्झामचा GR येईल त्यावेळेस आपल्या ऑफिशियल वेबसाईटला येणारच आहे। शासनाचा GR येणार आहे, सगळीकडे त्याची माहिती येणार आहे। तर त्यामुळे इकडल्या तिकडल्या गोष्टीकडे लक्ष न देता जी ऑथेंटिक माहिती आहे, जी शासनाच्या वेबसाईट आहे, जे शासन थ्रू माहिती पुरवतो, जे शासन ॲक्च्युअल माहिती पुरवतो, फक्त त्या माहितीचा पाठपुरावा करायचा। ना की असं एक ग्रुपवर कुठली तरी एक हेडलाईन आली, ब्रेकिंग न्यूज, परीक्षा अशी नाही होणार, अशी होणार आणि तशी होणार आणि तेव्हा होणार, लगेच झालं आपलं तिथंच। आपण जे अभ्यास करतो ते तिथंच अडकून बसताना आपला विचार प्रवाह तिथंच होतो। हे असं होईल का, हे तसं होईल का, मग ते तसं होईल का? आपण जे करायलो ते राहून जातं आणि ते त्याच्यामध्येच आपण गुरफटून जातो। सरळ सरळ सांगणं आहे, ज्या काही इकडल्या तिकडल्या बातम्या येतात खरंच त्याच्यावर हे करू नका। आणि रोज उठून सांगतो, रोज उठून टेटची काही अपडेट नाही हो। टेटची अपडेट आली ना एकदम वाऱ्यासारखी पसरल ना, अशी पसरल ना सगळे पाहिहून जातात। आता सध्या कुठलीही काहीही कसलीही अपडेट नाहीये। टेटचं नोटिफिकेशन कधी येणार आहे कुणालाच माहिती नाहीये। परीक्षा कधी होणार आहे आणखीन काहीही डिक्लेअर नाहीये। जो शासनाने अगोदर जे सांगितलं होतं की आम्ही फेब्रुवारीपर्यंत घेऊ, परीक्षा होईल, सध्या ते शक्य नाहीये। आपला पहिला आठवडा संपला इथंच, पहिला आठवडा संपला इथं, फेब्रुवारीमध्ये एक्झाम। आता मध्ये तुम्ही TCS IBPS पाहिला असाल की भंडाऱ्यामध्ये सेंटर नाहीये आणि त्यांच्या सुद्धा परीक्षेचं काहीतरी हे चालू आहे। आणखीन कशात काही नसताना उगाचच बिनकामाचे जास्त हायपर होऊ नका। ह्यानं माहिती दिलं, त्यानं माहिती दिलं, हे खरी आहे का, ते खरी आहे का, मग असंच होईल का, तसंच होईल का? ह्या गोष्टी काहीच आपल्या हातात नाहीये।
ज्या काही गोष्टी आहेत ना त्या कुठल्याच गोष्टी आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात फक्त अभ्यास करणं. मग आता म्हणून तसं आम्ही म्हातारे होईपर्यंत अभ्यास करू का? मग इतके दिवस काय केलात? इतके दिवस कुठलीही परीक्षा झाली नाही का? इतके दिवस काय गोट्या खेळात? सरळ सरळ आहे, आपला प्रश्न आहे, उत्तर आपल्यालाच माहिती आहे. मग उगाचच आता आम्ही इतके दिवस फक्त अभ्यासच करत बसायचा का? आता आम्ही म्हातारे होईल मग अभ्यासच करत बसायला का? करू नका. कोण म्हणते तुम्हाला अभ्यास करा? कोण म्हणते तुम्हाला नोकरीला या? कोण म्हणते तुम्हाला नोकरी करा? कोणीच म्हणत नाहीये. उगाचच यायलात तुम्ही, उगाचच हे करायला लागलात. ज्यांना अभ्यास करायचा आहे ते करायला, ज्यांना करायचं नाही ते बिनकामाच्या काड्या चालूच आहेत. भरतीला वेळ चालूच आहे. ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या गोष्टी चालू आहेत. ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी तर कोणी करतच नाहीये. प्रत्येकाचा मतप्रवाह वेगळा आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं चालू आहे आणि बाकी लोकांचं तर वेगळंच चालू आहे. त्यांच्याबद्दल काही बोललेलं न बरं. आपलं काम काय आहे? अभ्यास करणं. परीक्षा कधी का होईना त्याच्यामध्ये हे करणं. उगा आता होतच नाही म्हणून हातपाय गाळून सगळं सोडून देणं सुद्धा योग्य नाहीये. आपण फ्लेक्झिबल राहायला पाहिजे. ही गोष्ट नाही आली तर ही गोष्ट यायलाच पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, खरंच आणखीन कुठलंही काही अपडेट आलेलं नाहीये. रोज उठून कुणी अपडेट आलं का किंवा कुणी व्हिडिओ टाकला की लगेच चला पळा बघा लगे आपली काय मानसिकता, काही अपडेट आलं का आपण बघायला जातो. तिथं काय गेल्यानंतर आपला भ्रमनिरास होतो. आपल्याला वाटतं की काहीतरी असेल पण काहीच नाही. परत उद्या आणखीन तसंच येतं, आता वाटतं आणखीन काय असेल का, परत आणखीन तिथं आपला भ्रमनिरास होतो. ह्याच्यातून काही साध्य होत नाहीये. सांगणारे सांगत राहतात, मस्त पैसे कमवणारे कमवत राहतात. आपल्या हाती काय तो ठणठण गोपाळ काहीच राहत नाहीये. आणि ह्याच्यामुळे आपलं अभ्यास करण्याची जी गती आहे, वेग आहे, अचूकता आहे, सगळी होऊन जाते. आपली जी डायरेक्शन आहे, जो दिशा चालू आहे त्याच्यामध्ये खूप असे इतके पॉईंट घुसत चालले आहेत ना. अभ्यासामध्ये एक असं फ्लेक्झिबल काहीच राहिलेलं नाही किंवा एक असं साचा काहीच राहिलेला नाहीये. हे असं आलं, MPSC घेणार, MPSC मुळे असं होऊ शकतं, ते संपलं. आता IBPS येणार, मग IBPS नुसार असं होईल किंवा आपण असा अभ्यास करायला पाहिजे किंवा तसं करायला पाहिजे. त्याच्यात हे झालं. मग आता आचारसंहिता लागली. मग आचारसंहितेमुळे आता 1 महिना परीक्षा पुढे जाऊ जाते. हिथं जो आपल्याला बसलेला जो मेंदू असतो ना, तो आपल्याला कोणतीही चांगली गोष्ट करू देत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न करा, तो जो आपल्या मनामधला जो मेंदू नावाची एक गोष्ट आहे ना, किंवा मेंदू नावाचं एक स्ट्रक्चर आहे, ती गोष्ट कुठलीही चांगली गोष्ट घडण्यापासून आपल्याला पटकन असं थांबवतो लगेच. नको करू, अरे राहू दे, 1 महिना जाऊ दे, आचारसंहिता लागल्या, जाऊ दे, घे दमान, होऊ दे. फक्त इथं जर आपण व्यवस्थित मेंदूमध्ये आपल्या जो इथं आहे ना मेंदूला जर व्यवस्थितपणे सांगितलं, असू दे काय का होईना, आपलं काम आहे आपण करणार म्हणजे करणार बस. बाकी आपला मेंदू काय, जाऊ दे चल अपडेट आले का बघ, टेट एक्झाम ऑब्जेक्ट, टेट नोटिफिकेशन अपडेट, काय आणखीन अपडेट आले का तिकडंच. हा ग्रुपमध्ये कोण काय म्हणाले का, एप्रिलमध्ये होणार का, फेब्रुवारीमध्ये होणार का, मेमध्ये होणार का, होणारच नाही, काय इलेक्शनच्या पुढे होणार आहे. आपला मेंदू बरोबर आपल्याला तिकडं वळवतो. त्यामुळं फक्त आपल्या मेंदूला एकच गोष्ट घट्ट करून सांगा, आपल्याला ह्या बाकी जगादुनियेशी काही देणं घेणं नाहीये. ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल, ज्यावेळेस अपडेट येईल, त्यावेळेस कळणारच आहे. आणि उगाचच रोज उठून त्या अपडेटच्या मागं लागून किंवा जी गोष्ट आत्ता होणार नाही त्या गोष्टीच्या मागं लागून काय उपयोग नाहीये. होणार आहे ना त्या दिवशी ॲक्च्युअल कळणारच आहे. रोज उठून नवीन काय अपडेट येणार नाहीये. त्यामुळं तुम्ही सुद्धा ह्या अपडेटच्या मागं लागू नका. आपापलं जे काम आहे, आपापलं जे ठरलेलं साचे आहे किंवा जे ठरलेलं टार्गेट आहे त्या टार्गेटवर लक्ष द्या. मी सांगतो आणखीन सुद्धा कुणाचं 36 सेकंदाचं टार्गेट नाहीच आहे. 36 सेकंदाचं कुणाचं टार्गेटच नाही. दिलेला प्रश्न 36 सेकंदाच्या आत सुटायचं, 36 सेकंदाच्या आत ते पूर्ण झालंच पाहिजे असं टार्गेट आणखीन कुणाचंच नाही. सगळ्यांचं टार्गेट पहिलं काय आहे, टेट एक्झामचं नोटिफिकेशन कधी येणार, अभ्यासक्रम बदलणार का नाही, ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं 36 सेकंदाचं टार्गेट आहे. 36 सेकंदामध्ये प्रश्न सुटला पाहिजे. कुणाचंच टार्गेट नाही आहे ते, कुणाचंच नाही आहे. काही विशिष्ट लोकांचं सोडलं की झालं, बाकी कुणाचंच नाही आहे. ह्याच्यामध्ये पडू नका. आपला अभ्यास आपण बरं ठीक आहे, बाकी सर्वजण समजदार आहेत, याच्यापेक्षा मला जास्त काय समजून सांगायचं नाही. आणखीन एक सांगायचं आहे की अपडेटच्या मागं लागू नका. रोज उठून नोटिफिकेशन वगैरे अचानक काय येणार नाही, जे येणार आहे त्याच्या 10-15 दिवस अगोदर कळल. रोज उठून काय अपडेट येत नसती. त्यामुळं जी माहिती येईल ती शासना थ्रू एकदम ऑथेंटिक, एकदम खरी येईल. रोज उठून ऑथेंटिक माहिती नसते. एक गोष्ट लक्षात घ्या,
रोज उठून काय ऑथेंटिक माहिती येत नसते. जी माहिती येणार आहे ती शासना थ्रू, शासनाला जे करायचं आहे ते त्यांनी करणारच. उगा आपण उठाव करून काय उपयोग नाहीये. त्यांना जे करायचं आहे ते करतील आणि तेच ॲक्च्युअल शेवटी घडेल. तर जागा किती येतील, काय येतील, कसं होईल त्या भानगडीत पडायचंच नाही आपल्याला. जे आहे ते होईल बघायला येईल. समोर काय घडणार आहे ते आपल्याला बिलकुल माहिती नाहीये. असो, ह्याच्यापेक्षा आणखीन जास्त सांगायची गरज नाहीये. सरळ आहे. टेटचं नोटिफिकेशन येणार, कधी येणार, उत्तर आणि अनुत्तरित आहे. टेट एक्झामचा पॅटर्न बदलणार, सिलेबस बदलणार, उत्तर अनुत्तरित आहे. आणखीन सुद्धा सध्याच्या घडीला तर जे 2017ला होतं ते ॲज इट इज तसंच आहे. बदलणार आहेत. आणखीन त्यांनी काही डिक्लेअर केलं नाहीये. IBPS घेणार, एवढं घेणार ते फिक्स आहे. पण कधी घेणार, काय घेणार, आणखीन काही नाहीये. ते येईल, लवकर कळेल, ते लवकर सांगतील. पण आता होईल, नंतर होईल, 4 महिने पुढे जाईल, परीक्षा होणारच नाही, ह्या गोष्टीला काही तथ्य नाही. ह्या गोष्टी काही शाश्वत नाहीत किंवा ह्या गोष्टीकडे लक्ष न दिलेलं बरं. लक्ष एका गोष्टीकडे द्यायचं, आपला ट्रॅक, आपला अभ्यास, बस. तर ठीक आहे. आता ह्याच्यापेक्षा जास्त आणखीन काय सांगायचं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस खरंच काही महत्त्वाची माहिती आहे, नोटिफिकेशन खरंच येणार असेल, त्याच्याबद्दल काही 100% किंवा 50% सुद्धा असेल, तर त्यावेळेसच मी नंतरचा व्हिडिओ टाकेल.